निर्धार नवसंकल्पाचा हे ब्रीद वाक्य घेत साऱ्या महाराष्ट्रामध्ये मी आणि माझे राज्यस्तरीय सर्व सन्मान्य पदाधिकारी तो दौरा सुरू केला। त्या दौऱ्याच्या निमित्ताने सोलापूरच्या ऐतिहासिक नगरीत आज सोलापूर शहराचा अतिशय उत्तम पद्धतीने आयोजित केलेला हा जो मेळावा आहे, याला उपस्थित असलेले सोलापूरचे मालक राजन पाटील, माजी आमदार आमचे ज्येष्ठ सहकारी श्री संजय मामा शिंदे, माजी आमदार मोर्चे यशवंतजी माने, महिलांच्या अध्यक्षा आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, माजी खासदार पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, सहकार चळवळीमध्ये योगदान देणारे कल्याणजी काळे, ओबीसी सेलचे अध्यक्ष कल्याण आखाडे, सामाजिक न्याय सेलचे अध्यक्ष सुनील मगरे, शहराच्या नेतृत्वाची बांधणी करत ज्यांच्यावरती विश्वासाने जबाबदारी दादांनी आणि आम्ही सोपवली आणि ज्यांनी उत्कृष्ट संघटनेचं कार्य केलं ते जिल्ह्याचे अध्यक्ष संतोष पवार, त्यांचे सहकारी जुबेर बागवान, किसनजी जाधव, आनंद चंदनशिवे, अनेक वर्षापासूनचे माझे जुने सहकारी चंद्रकांतजी दायमा, आमचे वक्ताशीलचे श्री शेळकेजी, उदय माने, संगीताताई जोगदंडकर, चित्रताई कदम, आदर्श मनसुरे, आनंद मुस्तारे, प्रमोद भोसले, किरण मासाळकर, सुजित आखाडे, सायराताई शेख, दीपालीताई पांढरे, सर्व सन्मान्य व्यासपीठ, सर्व प्रभागाचे वार्डचे सन्मान्य पक्षाचे अध्यक्ष, विविध सेलचे सन्मान्य पदाधिकारी, पत्रकार मित्र, स्थानिक वाहिन्यांचे प्रतिनिधी, चुकून कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो आणि प्रचंड उत्साहाच्या वातावरणामध्ये जमलेल्या माझ्या तमाम सोलापूरवासीय नागरिक बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, 2 वर्षापूर्वी अजितदादांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये सहभागी होण्याचा आम्ही निर्णय त्या कालावधीमध्ये घेतला। ज्यावेळेला या निर्णयाच्या बद्दलची वेगळ्या पद्धतीची शंका कुशंका महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न त्या कालावधीमध्ये झाला। आम्ही काहीतरी विपरीत करतो आहोत अशापेक्षा भावना महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याची भूमिका त्या कालावधीमध्ये घेतली गेली, पण स्वच्छपणाची भूमिका दादा, प्रफुल्लभाई भुजबळ साहेब, सुनील तटकरे, हसन मुशीफ, दिलीप वळसे, धनंजय मुंडे आणि 43 आमदारांनी एकत्रितपणाने घेतली की आपल्याला एनडीएमध्ये सहभागी व्हायचं आहेच, पण ज्या विचारधारेवरती दीर्घकाळ आम्ही राजकारणामध्ये आमची वाटचाल केली तो शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार, सामाजिक समता, धर्मनिरपेक्ष विचार याला सोबत घेऊनच एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय आम्ही त्या कालावधीमध्ये घेतला। आणि मला आनंदाने अभिमान वाटतोय की पहिल्या दिवसापासून सोलापूरचे सगळे मातब्बर सहकारी या सर्वांनी पहिल्या दिवसापासून जर काय कोणाला साथ दिली तर ती अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिली, त्याचा सुद्धा आवर्जून उल्लेख या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी मी करू इच्छितो। शेवटी संघटन उभं करणं, वार्ड पातळीवरती प्रभाग पातळीवरती काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संघटनेच्या माध्यमातून पक्षाशी जोडणं, पक्षाची जोडत असताना त्याचा समाजाशी असलेला संवाद, विशेष करून सोलापूर सारखं शहर हे अनेक धर्मियांचं, अनेक बोली भाषाचं, त्याचबरोबर सर्व समाजाचं असं शहर आहे। या शहराची ऐतिहासिक सांस्कृतिक एक परंपरा खूप मोठ्या पद्धतीची आहे। अशा वेळेला पक्ष म्हणून नव्याने बांधणी करताना सर्वांना कसं विश्वासात घेता येईल हे काम आमच्या सर्व सहकाऱ्यांनी त्या कालावधीमध्ये केलं आणि त्याच्यातून आज पक्षाचं संघटन उभं राहिलेलं पाहायला मिळत आहे। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला संबंध राज्यभरामध्ये यश मिळालं, महायुतीला मोठ्या प्रमाणावरती पराजयाला सामोरं जावं लागलं। याचं महत्त्वाचं कारण देशभरामध्ये खोटाबाईचा अपप्रचार त्या कालावधीमध्ये विरोधकांनी केला की पुन्हा एकदा इंडियाचं सरकार देशामध्ये प्रस्थापित झालं तर भारतरत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली घटना रद्दबदल केली जाईल। स्वाभाविकपणाने प्रत्येकाच्या मनामध्ये साशंकतेचं वातावरण इंडिया आघाडीने त्या कालावधीमध्ये निर्माण केलं होतं। आंबेडकरी चळवळीवरती श्रद्धा असणारा माणूस असेल, घटनेच्या बद्दल, संसदीय लोकशाही प्रणालीच्या व्यवस्थेच्या बद्दल ज्याच्या मनामध्ये कमालीचा आदर आणि विश्वास ठिकाणी गेले अनेक वर्षापासूनचा आहे, या प्रत्येकाच्या मनामध्ये साशंकतेचं काऊर उठवण्यामध्ये ही सारी मंडळी त्या कालावधीमध्ये यशस्वी झाली। पाहिलं आपण आदिवासी बांधवांच्या मनामध्ये सुद्धा शंका निर्माण झाली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना ज्यावेळेला या देशाला दिली त्या घटनेमध्ये सुद्धा आदिवासी बांधवांच्यासाठी आरक्षण दिलं गेलं। हा देश धर्मनिरपेक्ष विचाराचा देश आहे।
म्हणून घटनेच्या प्रियांबलमध्ये सुरुवातीलाच वाक्य लिहिलंय की धर्मनिरपेक्ष विचाराचा देश. अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये सुद्धा एक असुरक्षिततेची भावना या सगळ्या प्रक्रियेच्या नंतर होईल अशाचा आभास या विरोधकांनी त्या कालावधीमध्ये केला. आम्ही सतत बोलत आलो की चंद्र सूर्य तारे असेपर्यंत या देशातली घटना कदापि बदलली जाणार नाही. हे स्वच्छपणाचं अभिवचन देशभरामध्ये पंतप्रधान महोदय असतील, अमित भाई असतील, राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील, माझ्यासारखा कार्यकर्ता रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढत असताना स्वच्छपणाने आम्ही लोकांच्या समोर त्या ठिकाणी ते बोलत आलो. परंतु इतक्या खोलवर ते भिनलं गेलं याचा सारा परिणाम देशभरामध्ये तर झालाच. पण आपल्या राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये एक संभाजीनगरचा अफवा सोडला तिथे सुद्धा तिरंगी लढत झाली. बघा सगळ्या जागा त्या ठिकाणी महाविकास आघाडीला मिळाल्या. विदर्भामध्ये गडकरी साहेबांचं स्वतःचं असं एक प्राबल्य आहे, त्यांचे एक स्वतःचे असं एक व्होट बँक आहे. त्यांचा अपवाद वगळता त्या ठिकाणी सुद्धा महायुतीला पराजय पत्करावा लागला. पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर सातारा आणि पुणे वगळता इचलकरंजीचा अपवाद वगळता तिथेही तिरंगी लढत झाली, महाविकास आघाडीला यश मिळालं. उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव रावेर वगळता सगळीकडे महायुतीला पराजय पत्करावा लागला. रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल, माझा रायगड असेल, मावळ असेल, कल्याण असेल, ठाणा असेल आणि मुंबईतील 1-2 जागा असतील, या जागेमध्ये मात्र महायुतीला त्यावेळेला यश मिळालं. काय वातावरण निर्माण झालं महाराष्ट्रात. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 200 जागा आता महाविकास आघाडीच्या येतील असाच वातावरण संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये विरोधकांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मला तुम्ही दीर्घकाळ विधानमंडळामध्ये काम केलं नाही, संजय मामाने सुद्धा काम केलंय, आमच्या मोहोळ साहेबांनी आपला यशवंत माने साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी काम केलंय. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्या प्रथमच किमान 8-10 मुख्यमंत्री तयार झाले होते. कारण आता कधी शपथ होतोय आणि आपण मुख्यमंत्री पदाची शपथ घेतोय. 44 जागांच्या वरती मंत्रिमंडळाची संख्या सीमित कायद्याने झालेली आहे. किमान 70-80 जणांनी नवीन कोट ठरवून शिवलेले होते आणि मतदान झालं आणि मतमोजणीला 1 दिवस होता. त्याला अनेकांनी मंत्रालयामध्ये जाऊन आपल्या जागा दालनं कुठली आहेत ते पण बघण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना कळलं नव्हतं की महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये नेमकं काय आहे. लाडकी बहीणची योजना ज्याला सभागृहामध्ये अजितदादांनी घोषित केली, होय मला या गोष्टीचा अभिमान आहे की त्यावेळेचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, एकनाथराव असतील, सरकारचं पाठिंबा दादांच्या पाठीमागे उभं राहिलं. पण मला अभिमान वाटतो की महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्या प्रथम 50% लोकसंख्या असलेल्या महिला भगिनींच्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करण्याचं काम तुमचे आणि माझे नेते अजितदादांनी त्या कालावधीमध्ये केलं. वर्षानुवर्ष थकबाकीची काय वीज पंपाची थकलेली होती 1400 कोटी रुपयाची, ती माफ करण्याचा क्रांतिकारी निर्णय अजितदादांच्या माध्यमातून घेतला गेला. अनेक कल्याणकारी योजना त्यावेळेला केल्या गेल्या आणि विरोधकांनी सतत आवाज उठवला गेला की ही योजना जर काय राबवली गेली तर महाराष्ट्र कर्जबाजारी होईल, बँकरप्ट होईल, ही योजना यशस्वी होऊ शकणार नाही. उलट स्वतःला महिलांच्या नेत्या म्हणवणाऱ्या विरोधकांच्या पैकी अनेक महिला नेत्यांनी, रुपालीताई या ठिकाणी तुम्ही साक्षीदार आहात, 1500 रुपयामध्ये तुम्ही महिलांचा स्वाभिमान विकत घेता की काय, या पद्धतीने महिलांच्या स्वाभिमानाला एकतर नख लावण्याचा दुर्दैवीचा प्रयत्न त्या कालावधीमध्ये झाला. पण अजितदादांनी त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथराव असतील, देवेंद्रजी असतील आणि तुमची लेख असलेली आदिती असेल, त्यांनी शेवटच्या स्तरापर्यंत योजना राबवली आणि त्या कालावधीमध्ये 2,40,00,000 महिलांच्या पर्यंत ती योजना राबवली गेली. या साऱ्याचा परिणाम नेमका काय उमटत होता ते लोकसभेच्या निवडणुकीच्या मध्ये यशाची धुंदी चढलेल्यानं त्या कालावधीमध्ये कळला नाही. जागेवरती आले, ज्या दिवशी निकाल लागला त्यावेळेला 238 जागांच्या वरती महाविकास आघाडी महायुती निवडून आली आणि महाविकास आघाडीला दारुण पराजयाला सामोरं जावं लागलं. स्वतःच्या पायावरती विरोधी पक्ष नेता निवडण्याची संख्याबळ सुद्धा महाराष्ट्रामध्ये विरोधकांना त्या ठिकाणी मिळालं नाही. हे सत्य तुम्हाला आणि मला नाकारता येत. लोकसभेला त्यांना यश मिळालं ते मालक त्यांच्या कर्तृत्वातून मिळालं आणि विधानसभेला आपल्याला यश मिळालं ते ईव्हीएमच्या मुळे मिळालं. असा रडीचा डाव खेळण्याचं काम आजही विरोधक त्या ठिकाणी करताय. आज मी निर्धार नवपर्वाचा हे घोषवाक्य घेऊन मी आणि माझे सहकारी राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये का फिरतो. मी खासदार झालो, अनेक माहितीचे खासदार झाले, मुख्यमंत्री झाले, 2 उपमुख्यमंत्री आहेत, राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये 42 मंत्री आहेत, 238 आमदार झाले. पण ज्यांच्यामुळे आज आम्ही सत्तेवरती बसलो त्या कार्यकर्त्यांची निवडणूक गेली 8 वर्ष त्या ठिकाणी झाली नाही. महापालिका असेल, कवर्ग नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, या निवडणुका गेल्या 7-8 वर्षामध्ये न झाल्यामुळे मधल्या कालावधीमध्ये सक्षमपणाने काम करणारी एक फळी या निवडणुकीच्या प्रक्रियेपासून दुर्दैवाने दूर राहिली. तर सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेत
4 महिन्याच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये एक थेटपणाचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत. त्याच्यामुळे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याच्या आसपास त्या निवडणुका येतील. त्यावेळेला ज्या कार्यकर्त्यांच्या मुळे आज आम्ही सतत बसलो, त्या कार्यकर्त्याचा मान सन्मान, त्याला राजकीय ताकद देण्याची वेळ येते, त्याला त्यांच्याकडे जावं, त्यांचं मन समजून घ्यावं, या हेतूनेच राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून मी आज तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. हे मला माझ्या या दौऱ्याच्या निमित्ताने या ठिकाणी सांगायचं आहे. मी आभार मानतो माझ्या दोन्ही आणि सगळ्या शहरवासियांचं, माझ्या सगळ्या माझी तिन्ही आमदार नेत्यांचं, की माझ्या जन्म दिवसाच्या निमित्ताने किंवा उद्या दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्ही आज यथोचितरित्या स्वागत करत आम्हाला अंतःकरणापासूनच्या शुभेच्छा दिल्या. सोलापूरचं ग्रामदैवत असलेल्याच्या चरणी मी प्रार्थना करतो, उदंड आयुष्य मिळावंच, पण जे आयुष्य आम्हाला मिळेल ते सोलापूरकरांच्या आणि महाराष्ट्राच्या चरणी सेवेच्या भावनेने समर्पित करण्याचं भान आम्हाला सतत राहावं, हीच या ठिकाणी प्रार्थना या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी करू शकतो. आज मी आलो ते आढावा घ्यायलाच. अनेक जिल्ह्यांच्या मध्ये गेलो तर कमिट्या नाहीत, विविध सेलच्या नियुक्त्या नाहीत. आता तुम्ही जो अहवाल दिला तो इतका आहे, तो वाचायला गेलं तर दिवसाच्या 24 तास पुरणार नाही, इतका अहवाल दिलाय. महिलांनी दिलाय, तुम्ही दिलाय, निरीक्षकांनी दिलाय. याचा अर्थ संघटनेचं काम करण्याचा तुम्ही प्रयत्न करता. मधल्या कालावधीमध्ये तुमच्या प्रयत्नातून चंदनशिवे साहेबांचा प्रवेश झाला. त्यावेळेला दादांना जाताना त्यांना थोडासा राग आला, पण मी आलो. आपलं नातं त्या वेळेपासून जुळलंय. किसन तर आहेच पहिल्यापासूनच. एकदा ही माणसं विचारांनी जोडली गेलीच्या नंतर अजिबात काढता नसं काही कारण नाही. राजन मालकांच्या सोबत आम्ही दीर्घकाळ विधिमंडळामध्ये काम करत आलो. संजय मामा जिल्हा परिषद अध्यक्ष झाले, त्याच्यानंतर ते विधिमंडळामध्ये आले. यशवंत माने तर गेले 5 वर्ष असं करत अख्ख्या मतदारसंघामध्ये हजारो कोटी रुपयाचा निधी आणण्यामध्ये निश्चितपणे यशस्वी झाले. पण आज बदलत्या परिस्थितीमध्ये सुद्धा तुमचा सन्मान, तुम्ही सत्तेवरती असा नसा, सुनील तटकरेकडे आणि अजितदादांकडे जो मान तुमचा पूर्वी होता तो आजही कायम आहे. हे मला आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगत. तुम्ही काय खंत व्यक्त केली, त्याची योग्य ती नोंद मी घेतली. अलीकडच्या कालावधीमध्ये जे पदाधिकारी नेमले गेले असतील त्याचंही मी मूल्यमापन करेन. लगेच काय वेगळं करणं असं नाही, पण मूल्यमापन करेन. पण एक बाब नक्की आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि संघटन उभा करत असतानाच अलीकडच्या कालावधीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंडपैकीचं यश मिळाल्याच्या नंतर राज्याच्या कानाकोपऱ्यातून पक्षाकडे खूप मोठ्या प्रमाणावरती सहभागी होण्याच्या बाबतीमध्ये एकतरीची रीग लागलेली आहे. विविध पक्षामध्ये काम करणारे माजी आमदार असतील, माजी खासदार असतील, महापौर असतील, नगराध्यक्ष असतील, जिल्हा परिषद अध्यक्ष असतील, पंचायत समितीचे सभापती असतील, ज्या अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये एकंदरीत आमच्याबद्दलच्या एक वेगळ्या भावना निर्माण झाला होता, त्या संबंध अल्पसंख्याक समाजात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी होत आहे. आंबेडकरी चळवळीच्या मनामध्ये सुद्धा आता विश्वास निर्माण झाला आहे. नाही, राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या हक्काचं रक्षण करण्यासाठी कुठेही कमी पडणार नाही, हा विश्वास वाटल्यामुळे मोठ्या प्रमाणावरचा पक्षप्रवेश आज राज्याच्या कानाकोपऱ्यातून होत असलेला पाहायला मिळत आहे. अशा वेळेला संघटनेची मध्ये सुद्धा काय शिस्त साधली पाहिजे. ज्या ठिकाणचे पक्षप्रवेश असतील, तिथला जिल्हाध्यक्ष असेल, कार्याध्यक्ष असेल, तिथे पक्षाचे प्रमुख असतील, त्यांना बोलूनच घेऊन ते पक्षप्रवेश त्या ठिकाणी केले पाहिजे. अडचणीच्या काळात जी नव्हते आणि आता सत्तेच्या आल्याच्या नंतर जे येतात, सगळ्यांच्या बाबतीमध्ये मी बोलत नाही. जे काही त्या सत्तेसाठी येतात ते सत्तेसाठीच येतात. जे येतात ते विचारापोटी येतात. आपल्या नेतृत्वाच्या बद्दल कमालाचा विश्वास अजितदादांच्या बद्दल आहे त्याच्या पोटी येतात. आणि म्हणून अशा पैचं पारखून घेऊन, पण पक्षाच्या मूळ संघटनेला विश्वासात घेऊन या पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच त्या पद्धतीचं काम या ठिकाणी दिलं जाईल. मी तुम्हाला दुसरा विश्वास देतो. राज्यामध्ये ज्या वेळेला महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका येतील त्याला राज्यामध्ये एक समन्वय समिती आहे. बावनकुळे साहेब आहेत, सुनील तटकरे आहेत, रवींद्र चव्हाण आहेत, हसन मुश्रीफ आहेत, शंभूराज देसाई आहेत, उदय सामंत आहेत. आम्ही अनेक वेळेला बसतो. महामंडळ, तालुका समिती, जिल्हा स्तराच्या समित्या, आमचे माजी खासदार आनंद पानसरे त्या कामामध्ये आम्हाला मदत करतात. एका धोरणात्मक निर्णयाच्या पातळीवरती आम्ही आलेलो आहोत. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही अनेक वेळा चर्चा केली. महायुती अभ्युदय राहिली पाहिजे. महाराष्ट्राच्या निर्मितीपासून कुठल्या एका पक्षाला, युतीला किंवा आघाडीला जेवढं बहुमत मिळालं नाही त्याविषयी 238 संख्याबळ आज महायुतीच्या पाठीमागे राज्यातल्या 12 कोटी जनतेने अतिविश्वासाने त्या ठिकाणी दिलेलं आहे. महायुती अभेद्य राहिलीच पाहिजे. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रामध्ये, प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये, एखाद्या जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा वेगवेगळी राजकीय समीकरणं आहेत. निर्धार नवपर्वाचा हे ब्रीदवाक्य घेऊन
राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये आम्ही सगळेजण फिरत असताना संघटनेची माहिती मी घेतो, महिलांची माहिती घेत असतात, युवकांची घेतली जाते, ओबीसीची, अल्पसंख्याक सेलची, सामाजिक न्याय सेलची एका बाजूला आम्ही घेत असतो. पण त्याच वेळेला आम्ही कानोसा घेण्याचा प्रयत्न करतो की आगामी येणाऱ्या निवडणुका काय पद्धतीने आपण लढवाव्यात. म्हणून आपण जे काय सांगाल ते आम्ही मान्य करूच, याच्या शंका काय करत आहे. मी राष्ट्रीय अध्यक्षांना सुद्धा, प्रफुल्लभाईंना, भुजबळ साहेबांना या सगळ्या दौऱ्याचा एक तपशीलच माझ्या समेत असलेल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या समेत त्या ठिकाणी सांगणार आहे. आणि या सगळ्या नेत्यांना सुद्धा माहिती असलं पाहिजे की राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये पक्षासाठी झटणाऱ्या निष्ठेने राहणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये नेमक्या भावना काय. आणि ज्या वेळेला महायुतीची बैठक होईल त्यावेळेला सुद्धा स्पष्टपणाची भूमिका मी मांडेल, भारतीय जनता पक्षाचे नेते मांडतील, शिवसेनेचे सुद्धा मांडतील. अंतिम निर्णय देवेंद्रजी, दादा, एकनाथराव त्या ठिकाणी घेतील. पण तुमच्यावरती कसलाही अन्याय होणार नाही याची खबरदारी आम्ही नक्की त्या ठिकाणी पक्षाच्या संघटनेच्या माध्यमातूनच मी पुन्हा एकदा या ठिकाणी आश्वासित करतोय, अजितदादांच्या वतीने संघटनेला विश्वासात घेऊनच उमेदवारी दिली जाईल. कोणाची ढवळाढवळ सहन करणार नाही हे सुद्धा तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगतोय. पण आपल्याला त्या निमित्ताने मी सांगू इच्छितो आहे, व्यासपीठावरती बसलेले तुम्ही सगळेजण एका दिशेने काम करण्याची मानसिकता दाखवल्याच्या नंतर या सोलापूर सारख्या शहरामध्ये एक पगापैचं स्थान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या संबंध महायुतीच्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून मिळवेल एवढा विश्वास आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. मला मुंबईला पोहोचून रात्री दिल्लीत जायचं आहे आणि लोकसभेचं अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. पण आपला नियोजित दौरा अगोदर ठरला होता, तो आयत्या वेळेला रद्द केला तर मी रद्द केला म्हणजे कुणीतरी अमकं झालं तमकं झालं असं सांगायला कोणाला संधी राहू नये म्हणूनच एक दिवस संसदेचे अधिवेशन घालून केवळ तुमच्या प्रेमानवे पोटी पण तुम्ही जे संघटनेमध्ये काम करतात त्याच्यासाठीच मी आणि माझे सर्व सहकारी या ठिकाणी आलो. पुन्हा एकदा येईन त्यावेळेला अधिक वेळ करून येईन. खूप कार्यक्रम सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी घ्यायचे होते, पण दुर्दैवाने त्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहू शकत नसलो तरी तुमचे मी अंतःकरणापासून आभार मानतो. आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.